हिरवीगार अळूची पानं स्वच्छ धुवून ती आपल्याला देठे काढून चिरून घ्यायचे। तर ही छोटी छोटी अळूची पानं आहेत, त्यामुळे मी याला मधोमध असं कापून घेतले। त्यानंतर एकावर एक ठेवून बारीक आपल्याला चिरून घ्यायचे। आता पातळ पातळ काप देऊन मी ही अळूची पानं कापून घेत आहे। तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण पानं कापून घ्यायची। यानंतर आपण बेसन पीठ कालवायला घ्यायचं। बेसन पीठमध्ये हळद, थोडासा ओवा, हिरवी मिरची आणि लसणाचा खरडा किंवा थोडंसं लाल मिरची, हिंग आणि जिरं हे सर्व टाकून पीठ मिक्स करायचं आहे। त्यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ तेही मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडंसं पाणी घालून छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। वरून आपल्याला सफेद तीळ घालायचे। सफेद तीळमुळे वडी कुरकुरीत तर होतेच, पण ती दिसायलासुद्धा छान वाटते। तर या पद्धतीने तुम्ही याचं रोल करून वडीही बनवू शकता आणि लगेचच्या लगेच फ्राय करून भजीसुद्धा करू शकतात। तर आत्ता मी तुम्हाला याची भजी करून दाखवणार आहे। तर या पद्धतीने माझे पीठ भिजून तयार झालेले आहेत। जास्त लूजही करायचं नाही किंवा फार घट्टही करायचं नाही। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला याचं पीठ तयार करून घ्यायचे आणि छोटी छोटी भजी सोडून ती मीडियम आचवर आपल्याला फ्राय करून घ्यायची। जास्त फास्ट गॅसवरती जर तुम्ही तळली तर ती करपली जातील आणि व्यवस्थित फ्राय होणार नाही। त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ही अळूची भजी तळून घ्यायची। आता आपल्याला छान ती पलटी करून घ्यायची आणि गोल्डन रंगावरती भजी आपली दोन्ही साईडनी तळून झाली की आपल्याला ती काढून सॉसबरोबर एकदम छान आपला हा नाश्ता खायला रेडी आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली झटपट अळूची भजी आणि त्याबरोबर टोमॅटोचा सॉस किंवा तुम्हाला आवडणारी इतर कोणतीही चटणी। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन जे असेल त्यांनी सबस्क्राईब करा। कमेंट करायला विसरू नका। परत भेटूया अशी छान रेसिपी घेऊन। तर धन्यवाद। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्स।